मनावरच्या जखमांचं काय, इज्जत गेली त्याचं काय, ती तर नाही येणार ना, ती गेली. आयुष्याची माती झाली माझ्या काय मिळाली बघ, काय मिळाली. रडू नको, काय नाही होत तुला, मी आहे ना तुझ्या संग. तवा गावात नव्हतो रे मी, असतो का नाही. ज्याने कोणी तुला हात लावलाय का नाही त्याची हाडच खळखळीत केली असती. नाम्या, आपण डॉक्टरांकडे जाऊ. ते नाव नको घेऊ त्यांचं, त्यांच्यावर विश्वास ठेवला ना म्हणून हे असं झालंय माझं. ए माकडा, अरे काय बोलतोयस. अरे तुझं काहीतरी गैरसमज झालाय. उलट गैरसमज दूर झालाय. लगेच डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला, आता डोळे उघडले. तुला नाही माहित बजा, त्यांच्या या चेहऱ्या मागे ना एक खोटा चेहरा आहे. नाम्या, काय बोलतोयस, याड लागले का तुला. डोकं बिकं फिरलंय तू का, दारू पिऊन आलाय ते असं म्हणावतोय. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही का. मी का खोटं बोलेन, मी अनुभवलंय ना म्हणून बोलतोय. मला आहे ना डॉक्टरांवर जे जे आरोप टाकलेत ना ते खरे वाटायला लागले. नाम्या, यापुढे एक वावगा शब्द ऐकून घेणार नाही त्यांच्याबद्दल, आधीच सांगून ठेवतोय तुला. ठीक आहे, तुझा विश्वास नाही ना माझ्या, तुझा ऐक ना. तुझा त्या माणसानं बरबाद केलंय मला. आता माझा जीव घेईल ना तेव्हा कळेल तुला, तेव्हा तुझे डोळे उघडतील. ए दोस्ता, जीव जायची काय वार्ता करतोस. तुला वाटतंय ना, मी जातो डॉक्टरांकडे आणि त्यांना काय खरं काय खोटं सगळं विचारतो, मग तर झालं का. काय उपयोग नाही बजा त्याचा. तो माणूस आहे ना, त्याचा खरा चेहरा कधी समोर येऊ देणार नाही. काय उपयोग नाही. माझा जिगरी दोस्त नामीनं तुमच्या काय ते म्हणला तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेतलेत, देतो म्हणताय पण दिना झालेत म्हणून त्याची ही अवस्था झाली. अजून काय बोलला तो. अजून काय नाही, एवढंच. हा नाम्या वरच्या वर आता डोकेदुखी बनत चाललाय. डॉक्टर तुम्ही सांगा ना, हे सगळं खोटं आहे ना डॉक्टर. तुमच्या मनात असलं काय बी नाही ना. बजारे काय विचारतोस तू, मी असं कसं काय करू शकतो. तुला असं वाटतं का मी त्याला फसवलं, मी त्याच्याकडून पैसे घेतले असतील वाटतंय का. अरे बजा, नाम्या मला लहान भावासारखा आहे, मी त्याला का बरं फसवू. अरे स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही मी. तुला माहितीये बजा, मला लोकांचा त्रास बघवत नाही. त्यांचा त्रास बघितला की मला त्रास होतो. आपला नाम्या रस्त्याच्या कडेला अंडी आणि ब्रेड विकायचा, मला बघवलं नाही. मी फक्त त्याला एक सल्ला दिला, त्यानं तो ऐकला. आज नाम्या शेट झाला, तो मलाच दोष देतोय. डॉक्टर तुम्ही रडू नका डॉक्टर. मला असं नव्हतं म्हणायचं डॉक्टर. ते नाम्या या डोक्याचा आहे, कुठं काय बोलावं त्याला कळत नाही, कसला बी विचार करतो. नाम्याला असं का वाटतंय मला माहिती नाही. मला काय वाटतं माहितीये बजात, त्याच्या हातून काहीतरी खूप मोठा घोळ झालाय. तो त्याला सावरता येत नाही, त्यामुळे तो दोष मला देतोय. गावकरी मला काही बोलू शकणार नाही ना, मला विचारायला कोण येणार नाही का, कारण मी देव माणूस आहे. गावातल्या लोकांची खूप निष्ठा आहे माझ्यावर, मला कोण काही बोलणार नाही. म्हणून नाम्या मला दोष देतो, त्याचा मला काही वाटत नाही बजात. तू माझ्यावर संशय करत, मी असं माझ्यावर संशय. माझं चुकलं डॉक्टर, चुकलं डॉक्टर.
माझं चुकलं डॉक्टर. जग इकडचं तिकडं होईल पण माझा विश्वास तुमच्यावर उडणार नाही डॉक्टर. स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. हा बशा, माझं एक काम करशील? बोला की फक्त. नाम्याला सांग टेन्शन घेऊ नकोस, मी त्याच्या बरोबर आहे, त्याच्या या अवस्थेत सुद्धा. होय डॉक्टर. आणि अजून एक, बशा तू जा आता इथून, मला जरा एकांत दे. मला विचार करू दे नाम्याला यातून कसं बाहेर काढता येईल, माझ्या लहान भावाला कसं बाहेर काढता येईल. येतो. होय डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझ्यामुळे त्रास झाला असेल तर मी माफी मागतो डॉक्टर. पण सांभाळून माणसं पिसळली. बजा सोड सोड बजा. आज कुणाला सुट्टी नाही. एकेकाचा जीवच घेतो एका. अरे म्हणजे सांभाळून ही माणसं पिसाळलेली आहेत. ही काय पण करतील. असं कसं शांत हो बापू. शांत रे बसणार मी. ए माझ्या बापू, त्या नाम्यामुळे आम्ही बिकेल लागलोय. लय दोस्ताची कड घेत होतास ना, आता तुझ्या डोळ्यात त्याची पतपिढी जाताना बघ. येऊ घ्या सोड. नको असं करू नका ना. अरे ही सामान घालून काय उपयोग. तर नवीन घेईल. अख्खी पतसंस्था जाळा. सोड्या योग्याच्या ताच्या गाडीत तुला सोड्या. माझ्या पतसंस्था जळती. आता तो बोर्ड सुद्धा जळणार. या गावात या संस्थेचं नाव सुद्धा दिसणार नाही. चला रे, अक्षरच्या नाम्याकडे बघूया आता. चला. करा, माझं काय चुकलं नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. मी तुमचे सगळे पैसे देईन. मला माफ करा. मला मारू नका. मला मारू नका. नाम्या बस बस इथं बस. अरे कोण नाही तिकडं. मी आहे नाही इथं. बस. बजा, अजून लोक गर्दी करतायत का रे पतपेढी समोर? पैसे मागायला येत आहेत का? अजून रागवलेत का माझ्यावर? बोल ना.
म्हणजे अजून येत आहेत का लोक? बजा बोल ना, संपलं. काय संपलं? सगळं संपलं. डॉक्टर मारा मारा ना, मारा मला, मारा मारा मला, मारा. गेला जीव घे माझा. मारून टाका मला, मारून टाका. मी नाही तुमचे पैसे बुडवले. कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला? मी नाही लुबाडले तुमचे पैसे. मी फक्त पैसे जमा करत होतो. त्या पैशांशी माझा काही संबंध नव्हता, काही अधिकार नव्हता. अधिकार नव्हता? मग कुणाचा अधिकार होता? कुणी लोबाडला आमचे पैसे? कोण होता याचा मागचा सूत्रधार? डॉक्टर डॉक्टर, अहो तुम्ही ह्या गावचे देव माणूस आहे आणि तुमची खोली आम्ही तपसायची? आप्पा, विषय तो नाहीये. तुम्ही देव माणूस आहे, साईडला ठेवा. याला संशय ना माझ्यावर, गावकऱ्यांनाही संशय माझ्यावर. तुम्ही माझ्या खोलीत जाणे आत्ताच्या आत्ता झडती घ्या. या गावकऱ्यांसाठी मी काय काय केलंय. नाम्यासाठी मी काय काय केलंय. आणि आज नाम्याच मला असं. मंडळी, ह्यो बघा नाम्या स्वतःची पापं लपवण्यासाठी डॉक्टरांचं नाव घेतोय. अरे, ज्या देव माणसाने तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं त्यांच्या पाठीत तो आज खंजीर खुपसतोय. लाज वाटत नाही का तुला? तो असं सुधारणार नाही. हा ना याला. अरे सरकार, सोडा सोडा, हा बाजूला. काय मारताय त्यांना? काय मिळणार आहे मारून? तुमचे पैसे मिळणार आहेत का? तो घाबरलाय आत्ता. त्याला कळत नाहीये काय करू, म्हणून तो असं काय करतोय. आणि तुम्ही लगेच त्याला मारा. काय मिळणार आहे मारून? याला मी लहान भावासारखा समजत होतो. आणि तूच माझ्या बाबतीत असं वागतोयस नामा. नाव नका घेऊ माझं. मी एक नंबरचे खोटारडे, रंग बदलू नाटकी माणूस आहात. याने अख्ख्या गावाला फसवलंय, येड्यात काढले. माझ्याशी गोड बोलून माझ्या आयुष्याची वाट लावलीये, माती केलीये. बस नाम्या, बस. अरे काय बोलतोयस तू? काय बराळतोयस? आताच्या इथनं निघून जा, नाहीतर मीच काय ती भुरं वाईट करून टाकीन. बजा, तू असं बोल ना या दोस्ताला. अरे, डोळ्यावरची झापडं उघड. डॉक्टरांची अंधभक्ती करू नकोस. अंधभक्ती खूप वाईट असते बजा. काही बोलायचं असेल तर बोला. हे असं घुटमळून काही होणार नाही. आणि मनातलं कळण्याची शक्ती मी अजून डेव्हलप नाही केलेली. नाही, काय नाही. त्या दिवशी वहिनी एकदम रागा तिकडे आल्या होत्या.
मग नाही, मला असं विचारायचं होतं की तुमचं खरंच मुंबईला ते तुम्हाला तुमची बदली करून घ्यायची घेतो. नाही नाही, चुकलं साहेब. परत हा विषय काढायचा नाही. साहेबजी ते मागवा, वडापाव समोसे मागवा. नाही मलाच काय बी नको. का? तुम्हाला लय महत्वाची बातमी द्यायला आलोय. आहो तिकडे वाढत आहो नंतर आम्हाला दाजींवरच आरोप करत होता आणि नंतर निघून गेला. पण दाजी त्या समजांची मदत करतात. मग तो का असं बोलला हे काही मला माहित नाही. पण गावातल्या लोकांनी त्याला लय मारलाय हो. एवढं नव्हतं मारायला पाहिजे होतं. आता मला काय सुधरत नव्हतं म्हणून तुम्हाला सांगायलो. साहेब नाम्या त्याला काय होणार नाही ना? चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय हिरोईन तू तर मुडदे आहे ना, बोलूच नको माझ्याची. काय उपयोग नाही तुझा. काय झालं आता हिरोईन? काय कामाचा नाहीस तू. मला वाटत होतं त्या बाय भुलव्याला पकडशील, पण ती बी होईना तुझ्याच्याने. वेळ यावी लागते त्यासाठी. योग्य वेळ. नुसतीच बोलाची कडी आणि बोलाचाच भात. जरा गावात फिरून बघ. त्या नाम्याची काय अवस्था केली त्यांनी. चांगलं कमवून खात होतं 2 घास. चांगलं पोरगती. हा पण त्या बाय भुलव्यानी बघ त्याची काय अवस्था केली. वाटुळ होईल त्याचं. त्याला किड पडत्याल. मेल्यावर त्याच्या पिंडाला कावळा पण शिवणार नाही. त्याला फासावर लाटकायचं सोडलं आणि नुसता टाइमपास करत बसताय. गावाला जेवण घालायचंय आपल्याला. चांगले पेढे सांग. एक मोठी दिंड काढायची आहे गावातून. माकडा, अरे काय करतोयस? मरशील की दारू पिऊन पिऊन. तू कोण आहे रे? तुझा काय संबंध? मी पीन, अजून पीन. तू कोण मला अडवणार आहे? तुझी उतरली का नाही? मग तुला सांगतो मी कोण आहे ती. अरे कशाला वाटोळ करून घेतोयस ना मी आयुष्याचा. दारू पिऊन मी तुझा बोका करून घेऊ नकोस. अरे याड लागल्यागत बरा होतीस तू. कसले कसले काय आरोप करतोस आपल्या देव माणसावर. ए कोण देव माणूस? कोण देव माणूस? तो नीच माणूस आहे. त्यांनी माझे पैसे लुबाडले, या गावाला फसवले. नाम्या, तुला जे काय बोलायचं का नाही मला बोल. डॉक्टरांच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही मी बोलणार. डॉक्टर नीच होता, नीच आहे आणि तुमच्या सारख्यांमुळे ना तो नीचपणा करत राहणार. नाम्या, मी विसरून जाईन तो माझा दोस्त आहेस ते. मला इसरायला भाग पडू नकोस. मी तर कवाच विसरलोय. जा त्या डॉक्टरचे पाय चाट जा. नाम्या, दोस्त म्हणून तुला डोक्यावर बसवला, खांद्यावर बसून कानात मोतायला लागलायस. वेळ तुला आता सुट्टी नाही. सुट्टी नाही तुला. काय करणार आहेस रे तू? मी नाही घाबरत तुला. काय करणार? मला धमकी देतो. सुट्टी नाही. अरे सुट्टी नाही तुला. दारू प्याल्यानंतर अशी भांडणं करायची रस्त्यात. उतरल्यावर कळतं आपण किती वार खाल्लाय. अनुभव आहे. नाही सोडणार मी याला. याला त्या डॉक्टरचा लय पुळका आहे नाही का? नाही त्या डॉक्टरांना खडी फोडायला पाठवलं ना कायमचं, तर नाव नाही सांगणार. सोडा. याचं डोकंच ठिकाणावर आणतो एका बुकीतच. माझं आले, तुझाच नाही आले बजा. नाही सोडणार मी.
नाही सोडणार. नाम्या तोंडाला आवर घाल, शेवटचं सांगतोय. ए यार, डॉक्टरांचा जीव घेईन आणि तू जर त्याला साथ दिलीस ना तर तुझा पण जीव घेईन. दोस्त म्हणून माझ्यासाठी तू कवाच मेलायस. मला तुझं तोंड बघायची पण इच्छा नाही. काय बोललास? मित्र म्हणून मी मेलो तुझ्यासाठी. माझं तोंड बघायचं नाही तुला. बघितलं का सरपंच? नाम्या बाद झालं. आता एक शब्द मी ऐकून घेणार नाही. आता जर काय बोललास का नाही हे तर तुझा जीव घेईन एका पुकीतच. घे ना, घे जीव. तुला काय करायचं ते कर, पण आता मी शांत बसणार नाही. बजा नाम्या, अरे तुम्ही दोघं एकमेकाचं मैत्र आणि तुम्ही एकमेकाशी भांडताय, हे बरं दिसतंय का या ठिकाणी? बजा सोड, बजा सोड. हे बघ, त्याला जर का मला बोलून समाधान मिळणार असेल तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. नामे तू बोल. बस झालं हो डॉक्टर, तुमचं नाटक बंद कर. नाही बोलणार मी आता त्याला. नाही अख्ख्या गावासमोर तुमचा खरा चेहरा आणला ना तर बघा. पतपेढीचं सगळं, पैसे डबल करायचं षडयंत्र सगळं. नाम्या दादा, बाद झालं. तू कोणाबद्दल काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? माझ्या नवऱ्याबद्दल एक बी वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. आमच्या संसारासाठी 1 रुपया बी साठवला नाही या माणसानं, पण गावाच्या कल्याणासाठी किती पैसा खर्च केला माहित आहे ना, तरी पण यांच्यावर आरोप करतोयस. अहो नामा भाऊजी, डॉक्टरांनी तुमच्यासाठी काय काय नाही केलं, पण तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं. बरोबर आहे. तुझ्या जागी दुसरं कुणी असतं ना तर तोंडासमोर उभं पण केलं नसतं. पण ही देव माणूस आहे म्हणून तुझं सगळं बोलणं ऐकून घेते ती. तू तर गप्पच बस डिंपे. मला माहिती तू पण त्यांच्या बरोबर सामील. तुम्ही दोघांनी मिळून माझे पैसे लुटले, पण आता काय बी होऊन जाऊ. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी लोकांचे पैसे लुबाडू देणार नाही तुम्हाला. बास नाम्या दादा, तुला डॉक्टर चोर लुटार वाटायला लागले ती, पण आता मी एक पण शब्द ऐकून घेणार नाही. तू या वाड्याच्या बाहेर निघ, जा इथनं. आत्ताच्या आता वाड्या बाहेर जायचं आणि परत इथं यायचं नाही. चल हो बाहेर वाड्याच्या. अहो तुम्ही काय बघत बसला? काढा ह्यांना वाड्याच्या बाहेर. अरे नामा, जाण बाबा बाहेर. डॉक्टर आमचे जावई आहेत. तुझ्या भल्याचा विचार केला त्यांनी आणि तू त्यांच्या जीवा उठलास होय. अरे माझ्या लेकीचा संसार नको उघडा पाडू. जा ना बाबा बाहेर. संपली. जरा मिरची. मिरची तिकड लागल्या. पाणी आहे का? नाही. मग एखादं चॉकलेट, म्हणजे एखादं चॉकलेट आहे का? नाही. राहू दे, मी वाड्यावर जाऊन पाणी का तू बोल. हा सांगतो काय झालं. काय झालं जरा लय खाल्लंय ना म्हणून. तू वाळ काय आलं ना माझा आला आणि नंतर तुझा अजून पैसे मागायला लागला म्हणून तर बाजारात आला. आता बाजारात आल्या होय हे बांधणे एक कुस्ती सुरू झाली त्यांची. तुम्ही एक नंबरचे खोटारडे माणूस आहात. तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. थोबाड सुटलंय तुझं. देव माणूस आहे ती. तुझे असतील ते, माझे नाहीत. आणि ज्यांना तू देव माणूस म्हणतोय ना तो एक नंबरचा नीच माणूस. बाद झालं. आता एक शब्द मी ऐकून घेणार नाही. आता जर काय बोललास का नाही हे तर तुझा जीव घेईन एका पुकीतच.
एवढं समजा झालंय वाढत सांगता सांगता जरा दम लागला. ठीक आहे जा. ते चॉकलेट पळा आता. जातो की. जय हिंद साहेब. नाम्याला सोड. सर. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई ओमलोल, हे दुशासन लई झालं लई हो. बजा बापूला सांगू का? ह्याला जर सांगितलं तर तो नाम्या दादा संग राहील, म्हणजे डॉक्टर पण नाम्या दादाला काहीच करणार नाही. ए काय कान फुटलं का तुझं? तुला विचारतोय. बैरबी झालेत का तू? काय नाही, नाम्या दादाला हुडकतीया. कशा पाय? काम आहे माझं. बजा भाऊ, नाम्या दादानं डॉक्टरांवर नको नको ते आरोप केले, त्याचं लय वाईट वाटतंय मला. पण तरी पण मी डॉक्टरांना सांगितलंय नाम्या दादाला मदत करा. नाम्या दादा सध्या लय वाईट परिस्थितीमध्ये आहे, म्हणून डॉक्टर त्याला जेवढं शक्य होईल ना तेवढं पैशाची मदत करायला तयार झालेत. हेच मला त्याला सांगायचंय. म्हणजे कसं गावकऱ्यांचं पण पैसे मिळतात आणि बिचारा नाम्या दादा पण यातनं सुटत. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं. हे डॉक्टर नाम्याला अशा या परिस्थितीमध्ये एकट्याला नाही सोडणार कधीच. तीच ह्याला या सगळ्यात बाहेर काढते. हा डॉक्टर तुमच्यासारखा माणूस नाही, तुमच्यासारखा देव माणूस आहे का नाही प्रत्येक गावात पाहिजे. म्हणजे आहे का नाही कधीच कोणाचं काय वाईट होणार नाही. माझा दोस्त येऊन ना आम्ही त्याला नाही अक्कल कुठं काय बोलाव. तुम्ही लय मोठ्या मनाचा आहे. तुम्ही माणूस नाही, तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर, देव माणूस. बजा भाऊ, नाम्या दादा कुठे आहे माहित आहे ना तुला? डॉक्टरांनी त्याला ना रात्री एका खोलीत बोलवलं, पण गपचूप मध्ये. हा गपचूप? पैशाचा इशा आहे म्हणून. बरोबर, मला माहित आहे ते कुठं. लगा नाम्या, तुला बिंबीच्या देठापासून वरडून वरडून सांगत होतो मी, पण तुझा विश्वास नव्हता नाही का? अरे किती केलंय त्या देव माणसानं आपल्या गावासाठी, गावातल्या लोकांसाठी. आणि तू कसलं कसलं घाणेरडा आरोप केलंस रे तू. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं का नाही नाम्या, त्याची हाडं मोडून ठेवली असती बजरंगा शपथ एका बुकेताच. तू दोस्त आहेस माझा, जीव आहेस भावा, तू मन दुखवलंस माझं. चुकलं बजा माझं. पिढी जाळली ते तुझ्या डोळ्यांनी बघितलं. अरे बितरलो होतो मी, सुचत नव्हतं काय, त्यातच मी पतपिढी जाळली का, पोट जाळला, आईचं नाव लिहिलं, जाळलं. ए रडू नकोस. ए माकडा, आपण आहे का नाही सगळं उभं करू परत. मी आहे का तुझ्या संग? हा मला माफ कर बजा. मी तुला डॉक्टरला लय काय काय बोललो, मला माफ कर, मला माफ कर बजा. हे माकडा, दोस्तीत कुस्ती नसती करायची आणि माफीची मस्ती तर अजिबात नसती करायची. भाव आहेस तू माझा, माफी मागून लाजितच वैर.
तू सांग काय करू तुझ्यासाठी? सांग काय करू सांग फक्त. तुझी पतपिढी जाळली होती ना गावातल्या लोकांनी, त्याच जाग्यावर नवी पतपिढी उभी करायची आपण. मी आहे तुझ्या संग, तुझ्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. आणि मी बी बघतोच आता कोण हात लावते पतपिढीला. नाही त्याला जाग्यावर जिता गाडला. बजरंग शपथ, माझा बापू नाव नाही लावणार एका बुकीताच. तू काय नको करू. यार बाजा खूप तू डोळे मोठे करून कोणाकडे बघतो रे तू? डोळे बारीक कर. डोळे खाली घे बाजा, डोळे खाली घे. डोळे खाली. तुला माहिती का रे, तुझ्या आधीच्या माणसांना मी मारलंय ते का मारलंय? या सगळ्यांना मी का मारलं माहिती? कारण या सगळ्यांनी माझा इगो हर्ट केला म्हणून. काहीही करायचं, माझा इगो हर्ट करायचा नाही, कळलं? अरे हा, तू डोळे खाली कसे घेणार? पूर्ण शरीर बधीर झालंय ना तुझं, म्हणून डोळ्यातूनच राग देणार. म्हणजे तू ते काय म्हणायचं रे, ते कुस्तीत चितपट, दोस्तीत पाचपट. पण माझं तसं नाहीये. कुस्तीत चितपट, दोस्तीत पण चितपटच. कारण हरणं माझ्या रक्तात नाहीये, आणि तसंही हरणं जंगलात सापडतात. अरे हस ना. अरे मी जोक केलाय. हे वातावरण गंभीर झालंय, तेवढंच तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणावं म्हणून एक विनोद केला. हस. अरे जाता जाता माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. हस ना. शून्य प्रतिक्रिया, हरकत नाही. थकवलं यार पाहिजे तू खूप. एका बुकीतच ते इंजेक्शन मी तुला मारायला नव्हतं आणलं, नाम्याला मारायला आणलं होतं. पण तुमचा नंबर पहिला लागला, त्यासाठी सॉरी. तुला मारायचं नव्हतं मला, आणि थँक्यू. नसतास तर मी देव माणूस झालो नसतो. तू होतास म्हणून मी देव माणूस